नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली खोटारडेपणा करणाऱ्या मल्लिका, अंशुमन आणि त्याचबरोबर वाट लागलेली आहे ती म्हणजे अर्पिताची. कारण यांनी तर 15 लाखांची चोरी केलेली आहे आणि नाव मात्र आलेलं असतं ते म्हणजे स्वानंदीवरती. स्वानंदी आणि समर यांच्यामध्ये जो गैरसमज झालाय, आजींच्या मनात सुद्धा शंका आलेली आहे. तर तो गैरसमज कशा पद्धतीने आनंदच्या हुशारीने समोर आला आणि समरच्या मनात स्वानंदीविषयी पॉझिटिव्ह गोष्टी कशा आलेल्या आहेत ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आता ओरडत असते मल्लिका ते अंशुमनला, तुला कळतंय का काय करून बसलेस तू, एवढी मोठी गोष्ट तू केलेली आहे असं म्हणत तिने आरडाओरडा करत असते. परंतु ऐकायलाच तयार नसतो तो म्हणजे अंशुमन. कारण आता त्याला काही करून 25 लाख रुपये भरायचे आहेत आणि त्याचं असं म्हणणं असतं की मला जर कुठे पाठवायचं असेल तर US पाठवा, इथे टाकू नका कारण माझी सगळी इज्जत जाईल असं त्याचं म्हणणं असतं. आता मात्र सगळेजण असतात आणि तेवढ्यातच समरला एक कॉल आलेला असतो आणि समर सांगत असतो की हो, जागरण गोंधळाच्या आधी तुमचं सगळं पेमेंट केलं जाईल. मग समर येतो, लॉकर उघडतो आणि पाहतो तर काय, त्याच्यामध्ये त्याला कॅश दिसत नाही. तेवढ्यात आजी तिचा मोबाईल शोधत आलेली असते. आजी म्हणते की ते गोंधळ घालणारे आहेत ना, त्यांना बोलवायचंय मला आणि मला कळतच नाहीये की माझा मोबाईल कुठे गेलाय. तेवढ्यातच समर तिथं आलेला असतो. समर म्हणतो की आजी मला एक गोष्ट विचारायची आहे तुला. तेव्हा आजी म्हणते की काय झालं. समर विचारू लागतो, आजी यातले पैसे कोणी घेतलेत का, मला सांग, तू पैसे काढले होते का यातले, म्हणजे मी पैसे ठेवले होते, वरची जी खूप मोठी कॅश आहे ना ती गायब झाली. आजी म्हणते काय. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अंशुमन आता ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तो त्या माणसाला जो कॅशियर आहे त्याला सांगू लागतो की आत्ताच्या आत्ता हे पैसे जमा कर आणि जरा मालकाच्या बाबतीत विचार करत जा, मालकाला काय हवं नको ते बघत जा, मदत करत जा आणि आधीच माझ्यासाठी कॅश काढून ठेवत जा रे, हा गोंधळ घालत जाऊ नको असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे ज्याला पैसे दिलेले असतात तो कॅशियर शांतपणे ते पैसे घेतो. इकडे समरच्या मनात आता वेगळी शंका निर्माण झालेली आहे की पैसे गेले कुठं, पैसे अचानक गायब कसे झाले हा प्रश्न समरला पडलेला असतो आणि समर मात्र त्याच गोष्टींचा विचार करत असतो. तेवढ्यातच स्वानंदी तिथे येते आणि लॉकर उघडू लागते. परंतु तिला दागिने हवे असतात आणि लॉकर काही उघडलं जात नाही. मग स्वानंदी म्हणते की आजी ते तुम्ही मगाशी बोललेलात ना ते दागिने मी ठेवलेत, पण आता लॉकर उघडलंच जात नाहीये. तेव्हा आजी म्हणते की थांब मी बघते आणि मग आजी काढून देते. समर मात्र इकडे स्वानंदीला म्हणू लागतो की तुम्हाला जर काही हवं असेल तर आजीकडून घेत जावा, तुम्ही हात नका लावत जाऊ. आजी लॉकर उघडते आणि लॉकरमधले दागिने काढून स्वानंदीला देते. स्वानंदी म्हणते असं कसं झालं, म्हणजे यांनी कोड वगैरे चेंज केलाय का, म्हणजे अजूनही आजींचा पण माझ्यावरती विश्वास नाहीये का. ह्या सगळ्या शंका स्वानंदीच्या मनात येऊ लागतात. स्वानंदी आता विचार करत असते की हे सगळं काय होतंय, म्हणजे यांचा माझ्यावरती अजूनही विश्वास नाहीये असं स्वानंदीला वाटू लागतं. इकडे ऑफिसमध्ये आनंद कॅश चेक करत असतो, जी कॅश आत्ताच अंशुमनने आणून ऑफिसमध्ये जमा केलेली असते. ती कॅश तो चेक करत असतो तेव्हा त्याला धक्का बसतो. तो म्हणतो ही तर मी काही दिवसांपूर्वी समरला दिलेली कॅश आहे, याचे सिरियल नंबर तर इथे मॅच होत आहेत. आता मात्र त्याला धक्का बसलेला असतो की आता करायचं काय. इकडे पूजेची तयारी सुरू झाली, मला समरशी काही करून या गोष्टी बोलायला लागणार आहेत असं त्याच्या डोक्यात सुरू होतं आणि तो मात्र त्या गोष्टींचा विचार करू लागतो. इकडे मात्र आता पूजा पाहुणे आली की सुरू करूया असं सांगितलं जातं आणि तेवढ्यातच अर्पिता येते, तेवढ्यातच आधिरा येते आणि पिंट्या दादा करत पिंट्या दादाला मिठी मारते. आधिराला खूप आनंद झालेला असतो, खूप खुश असते ती. ज्या गोष्टी घडत आहेत ते मात्र तिला खूप छान वाटत असतं. तेवढ्यातच स्वानंदीचे बाबा येतात, मंदा येते, सगळेजण आलेले असतात, सगळेजण नमस्कार करतात. आल्याला इकडे मंदाने सुद्धा समरला नमस्कार केलेला असतो, पण समर तिला इग्नोर करतो. एकतर इग्नोर करण्याची गोष्ट म्हणजे आजही ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या एवढ्या भयानक असतात की त्याचा विचारही कोणी करू शकत नाही. कारण आताही समरच्या मनात स्वानंदीबद्दल शंका असते आणि म्हणूनच स्वानंदीवरती तो चिडलेला असतो आणि त्याबरोबरच मग स्वानंदीच्या ज्या घरचे आलेले आहेत त्यांचाही त्याला आदर वाटत नाही. आता मात्र इकडे पाहायला मिळतं मंदा मात्र सगळ्यांना नमस्कार करते, विहीनबाई म्हणून मल्लिकाला सुद्धा करते. खरं तर मल्लिकाचं जे कारस्थान आहे ते फक्त मंदालाच माहिती आहे, बाकी कोणालाच माहिती नाही. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता मंदा खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की माझा अपमानच करायचा होता तर मला इथे कशाला बोलवलं, गरज काय होती मला इथे बोलवायची, मी येणारच नव्हते ना, मग काय आणलं मला इथे.
असं तिचं म्हणणं असतं आणि त्यात काही गैर नसतं, कारण तिचा प्रत्येक वेळेस अपमान होत आहे. बिचारी मंदा अडकली जाते या सगळ्यांमध्ये. घरीही प्रॉब्लेम होतो. इकडे स्वानंदी होती तोपर्यंत तिला खूपच आराम मिळाला होता, पण आता अधीरा आलेली आहे. परंतु अधीराचा प्रॉब्लेम काय आहे तो आपल्याला माहितीच आहे. अधीराला काहीच जमत नाहीये. तेवढ्यातच आता अधीरा आणि त्याचबरोबर समोरासमोर येतात, त्या म्हणजे अधीरा आणि अर्पिता. अर्पिता लगेचच येते आणि म्हणते, कसं आहे मग, कसा चालू आहे गरिबा घरचा संसार? अधीरा म्हणते, खूप छान चालू आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझा संसार तरी चालू आहे, तुझं काय चाललंय? म्हणजे तू काय करतेस? तू इथंच आहे का अजून पडीक? नाही, तुझ्या संसाराबद्दल तुला काही वाटत नाहीये का? असं तिचं बोलणं चालू आहे. तेव्हा मात्र आजी तिथे येते. काय चाललंय तुमच्या दोघींचं? अधीरा म्हणते, जर आपल्याला झेपत नसेल तर टोमणे मारू नयेत दुसऱ्याला, कारण दुसऱ्याला जर टोमणे मारले तर स्वतःलाही ते ऐकून घ्यावं लागतं. इकडे अधीरा पिंट्या दादाकडे येते. पिंट्या दादाशी बोलू लागते आणि समर आणि स्वानंदी, नंदुताई कुठे असं ती विचारत असते. तेवढ्यातच स्वानंदी छान तयार होऊन आलेले असते. सुंदर असे पारंपरिक दागिने घातलेले असतात. अधीरा जाते आणि म्हणू लागते की नंदुताई, किती छान दिसतेस ग तू, असं अधीरा म्हणत असते. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा ती म्हणत असते, काही त्रास नाही ना ग, इथं सगळं व्यवस्थित आहे ना, पिंट्या दादा व्यवस्थित वागतोय ना? तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा आता सगळ्यांच्या समोर तिथं मल्लिका बसलेली असते. मल्लिकाची वेगळीच नाटकं सुरू असतात, तर अर्पिता मात्र मंदा तिथं बसले म्हणून महागडा शोपीस उचलून ठेवायला सांगते आणि त्याचबरोबर म्हणत असते की हे सगळं जे काय आहे ना आत नेऊन ठेवा, कारण बाहेरची लोक आलेली आहेत. तेव्हा मात्र मंदाला खूप वाईट वाटतं. मग आता स्वानंदीला सांगितलं जातं की पूजेला ये. स्वानंदी पूजेला येऊन समरच्या शेजारी बसलेली असते. समरच्या डोक्यातले विचार काही केल्या थांबत नसतात. समर म्हणत असतो की हे सगळं काय घडतंय, म्हणजे या रोहनच्या ताईने घरात आल्या आल्या पहिल्याच दिवशी 15 लाखांवर डल्ला मारलेला आहे, पण त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. इकडे अंशुमन आलेला असतो आणि तो मल्लिकाला सांगू लागतो की मी भरून आलोय कॅश, झालं एकदाचं. तेव्हा मात्र मल्लिका म्हणत असते, हो का, भरून आलास का कॅश? आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ती म्हणते, सगळी भरलीस ना? तेव्हा मात्र तो म्हणतो की हो, सगळे भरलेले आहेत. हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र स्वानंदीच्या बाबतीत समरच्या मनातले विचार काही केल्या थांबत नसतात. स्वानंदी देवाकडे प्रार्थना करत असते. ती म्हणत असते की हे सगळं काय चाललंय? आणि त्याचबरोबर स्वानंदी म्हणते की मला माफ कर देवा, आजही आजींचा माझ्यावरचा विश्वास ढळलेला आहे, मला तो विश्वास परत मिळवायचा आहे. आणि हे तिचं बोलणं सुरू होतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता पूजा सुरू झालेली आहे, गोंधळ सुरू झालेला आहे. आणि गोंधळ मात्र ज्या पद्धतीने घडत आहे तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि त्याचबरोबर आता सगळेजण तिथं आहेत आणि मग सगळेजण पाहत असतात. परंतु स्वानंदीबद्दलचा गैरसमज मात्र समरचा कमी झालेला नसतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता मंदा ही स्वानंदीला बाजूला घेते आणि म्हणू लागते की काय चाललंय हे सगळं स्वानंदी, काय सांगू तुला, ती अधीरा तिला काहीच येत नाही ग, आणि तिचं सगळं कसं चालू आहे, मी काय करू सांग ना, तुझे बाबाही माझ्याशी बोलत नाहीयेत, माझ्याकडनं काय चूक झाली, आता बघितलं नाही इथं आल्यावर पण सगळेजण माझा अपमानच करत आहेत. आता मात्र धक्का बसलेला असतो आणि त्याचबरोबर सगळेजण असतात आणि मग इकडे मंदा तिथं उभी आहे, स्वानंदीला हे सगळं सांगते. तेवढ्यात रोहन आणि बाबा तिथे येतात आणि म्हणू लागतात की ये नंदू, आम्ही निघत आहोत, आता बराच वेळ झाला, जास्त वेळ इथे थांबायला नकोय, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि असं म्हणतच ते दोघंही आता निघत आहेत. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते लगेच, आणि मग सगळेजण आता भेटायला आलेले असतात. इकडे रोहन अधीराला म्हणतो की अधीरा, आपल्याला निघायचं आहे. अधीरा पण म्हणते की हो. आणि मग समर म्हणतो की अगं तू आलीस पण आपलं बोलणं झालेलं नाहीये. तेव्हा मात्र अधीरा म्हणते की नेक्स्ट टाइम नंतर वेळ काढून ये, मग होईल सगळं व्यवस्थित, मग गप्पा मारूया. आणि मग दोघंही बोलत असतात. तिला खूप छान वाटत असतं. आज खऱ्या अर्थाने हे सगळं घडत असतं. आज ती माहेरवाशीण म्हणून आलेली असते. तेवढ्यात आनंद तिथे येतो आणि आनंद म्हणू लागतो की समर चल, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. ते ऐकल्याबरोबर समर म्हणतो की काय झालं नक्की? आनंद म्हणतो की चल. मग दोघंही आजीच्या रूममध्ये येतात. समरला आनंद कॅश दाखवतो आणि म्हणतो की ही कॅश. तेव्हा आनंदने कॅश दिल्यानंतर समर म्हणतो की म्हणजे हे कसले पैसे? तेव्हा आनंद सांगू लागतो की काही दिवसांपूर्वी मी तुला पैसे दिलेले होते आणि हे पैसे आहेत जे अंशुमनने कॅश भरले. मग मला प्रश्न पडलाय की तुझ्या कपाटातली, तुझ्या लॉकरमधली कॅश कुठं गेली, या गोष्टींचा विचार कर. आणि मग समर म्हणतो की हे कसं झालं? तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता समरने ती कॅश हातात घेतलेली आहे, अंशुमनला समोर घेतलेला आहे आणि अंशुमनला तो जाब विचारत आहे. अंशुमनला तो विचारत आहे की या सगळ्या गोष्टींचा अर्थ काय आहे.
आणि या सगळ्या गोष्टीचा संबंध काय आहे ते सांग, आता मला कळलं पाहिजे. आता मात्र अंशुमनला तो जाब विचारत असतो आणि त्याच वेळी अंशुमन काही बोलायच्या आधीच काही गोष्टी घडत असतात आणि त्या म्हणजेच आता मल्लिकामध्ये तोंड घालते. खरं तर मला ही गोष्ट सांगायची नाहीये, पण स्वानंदीच्या आईने माझ्याकडे 15 लाख रुपये मागितलेले होते. आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो आणि हिने सरळ सरळ मंदाचं नाव सांगितलंय आणि मंदाला पूर्णपणे अडकवलेलं आहे. आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. आता या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने हँडल होणार आहेत, आता स्वानंदी खरे खोटापणा कसा बाजूला करणार, मंदावर प्रत्येक वेळेस जे आरोप केले जात आहेत या सगळ्या गोष्टीतून हे सगळं कसं सिद्ध होणार आहे ते मात्र आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.